नमस्कार. आज दिनांक या बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या बुलेटिनमध्ये आपण आज दिवसभरात घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा अगदी सविस्तर आढावा घेणार आहोत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून ठाकरे सेनेसंदर्भातली. ठाकरे सेनेची आज ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये डिनर डिप्लोमसीला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंचे आमदार खासदार यांची बैठक आयोजित करण्यात आली असून आमदार खासदार ताज लँड्समध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यावेळेस आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. डिनर डिप्लोमसी ठाकरेंच्या शिवसेनेची पाहतोय आपण. ताज लँड्स हॉटेलमध्ये आपण पाहतोय सर्व आमदारांची आणि खासदारांची बैठक त्यांनी बोलावलेली आहे. आता या बैठकीमध्ये आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी ठाकरे नक्की काय कानमंत्र देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण पाहतोय ही ताज लँड्स अँड मधली दृश्य तुम्ही पाहताय अगदी ताजी. यावेळेस स्वतः उद्धव ठाकरे या आमदार आणि खासदारांसोबत संवाद साधतानाची दृश्य तुम्ही पाहताय. या सर्व खासदारांना आमदारांना आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे नक्की काय उपदेश देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित असल्याचं दृश्य तुम्ही पाहताय. कालच वर्धापन दिन शिवसेनेचा झाला आणि या वर्धापन दिनाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अर्थातच भाजपा शिंदेंवर घणाघात केलेला आहे आणि मनसे युती संदर्भात सुद्धा सूचक वक्तव्य केलेलं आहे. दरम्यान या डिनर डिप्लोमसीमध्ये नक्की काय खलबतं होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंची मनं जुळल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंनी तर युतीचे अगदी स्पष्ट संकेत दिले. मात्र युतीचं घोडं नक्की अडलंय तरी कुठं आणि युतीचा मुहूर्त निघणार तरी कधी, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. मन जुळली मग चर्चा काढली. ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त कधी निघणार? युती होणार की गणित बिघडणार? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. उद्धव ठाकरेंनी मराठी ऐक्यासाठी राज ठाकरेंसोबत युतीचे उघड उघड संकेत दिले. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेत उत्साह आहे. युतीबाबत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पुढाकार घेत असले तरी या दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते मात्र थेट प्रस्ताव देण्याबाबत टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच समय बडा बलवान होता है असं म्हणत मनसेनं सूचक वक्तव्य केलंय. वेळ नेहमीच येत असते ना. वेळ कधी नसते असं नाही. कुठलीच वेळ कधी वाईट नसते. काय आणि महाभारतात एक वाक्य आहे, समय बडा बलवान होता है. त्या वाक्यात बरंच काही अर्थ असतात. नाही, हेच मी राज ठाकरे साहेबांना विचारतो की तुमच्या मनात नेमकं काय चाललंय. पण मला अजून उत्तर सापडत नाही. उत्तर सापडलं की तुम्हाला नक्की देईन मी, त्याची चिंता करू नका. राज ठाकरेंनी साथ घातली आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. तेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलनं केली. तर संजय राऊतांनीही वारंवार ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आशावादी भूमिका घेतली. मात्र मराठी ऐक्य मोडून काढण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याची टीकाच ठाकरेंनी केली. म्हणून किती प्रयत्न चालले, होणारच नाही. अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना. तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर स्वाभिमानी पक्ष महाराष्ट्रासाठी एकत्र येतीलच अशी अपेक्षा राऊत यांनी व्यक्त केली. येतील ना, सगळे येतील. आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येतोय म्हणून तर काल त्या डोम मधल्या डोमकावल्यांचा फटफटाट आणि तळतळाट सुरू होता ना. बाकी काय. आता मनसे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेतेही युतीबाबत सकारात्मक असताना युतीचं घोडं नेमकं कुठं अडलंय पाहूया. ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक आमदार खासदारांच्या मतांची चाचपणी. मनसेकडूनही युतीबाबत पदाधिकाऱ्यांची बैठक. ठाकरे गट आणि मनसे तुल्यबळ असलेल्या जागा कुणाला याबाबत संभ्रम. युतीचा प्रस्ताव कोणी द्यायचा यावरून चर्चेला ब्रेक. काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी 1 वर्षापूर्वी नाही दिसला, ह्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी नाही दिसला. 19 वर्ष झाली मनसे स्थापन, तेव्हा कधी उत्साह वाटला ना. हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला, याचा कधी विचार करणार आहोत की नाही आपण. शरद पवार साहेबांबरोबर जाऊ का, काँग्रेस बरोबर जाऊ का, तेव्हा बैठका घेतल्या का नगरसेवकांच्या का आमदारांच्या.
की अशा पद्धतीने आम्हाला तुम्ही प्रेशराईज करू शकत नाही, आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्या वेळेला जो निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला तो राजसाहेब घेतील. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय घेत मराठीला आव्हान दिलं. मात्र याच मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येऊन एकमेकांना महाराष्ट्राच्या मनातील प्रस्ताव देणार का आणि ठाकरे ब्रँड जपण्यासाठी एकमेकांना टाळी देत महापालिकेसाठी रणशिंग फुंकणार का, याचीच चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर मनसेसोबत युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत, मात्र युती होईल किंवा नाही होणार यामुळे सर्व जागांवर लढण्यासाठी तयार राहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत दिले. राज्यभरात स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात आढावा घेऊन माहिती द्या अशा सूचनाही त्यांनी केलेल्या. मतदार याद्यांचा अभ्यास करा अशा सूचना त्यांनी यावेळेस केलेल्या. उद्धव ठाकरे नक्की काय म्हणालेत आपण सविस्तर पाहूयात. मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. स्थानिक पातळीवर युती संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या. युतीबाबतचा निर्णय पक्ष घेईल. युती होईल किंवा होणार नाही, त्यामुळे सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असताना दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय. ठाण्याचा अब्दुल्ला म्हणत राऊतांनी तोफ डागली. पाहुयात यावरचं स्पेशल रिपोर्ट. ठाकरे बंधूंच्या युतीवर शिंदेंची टीका. युती के शादी में ठाणे का अब्दुल्ला. राऊतांनी डागली शिंदेंवर तोफ. तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नाचतो या ठाण्याचा? राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संकेत दिले. मात्र याच युतीच्या चर्चांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय. तर संजय राऊतांनी ठाण्याच्या अब्दुल्लाची उपमा देत एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार केलाय. मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावीळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी? माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. तुमचं तुम्ही बघा ना, आम्ही कोणाबरोबर युती करावी दोन भावांनी, हा आमचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? ही तुम्ही बेगाने शादी में अब्दुल्ला का नाचतो या ठाण्याचा? समजलं काही अब्दुल्लाचा? राज ठाकरे उद्धव ठाकरे भाऊ आहेत. दोन पक्ष एका विचारधाराचे आहेत. दोघे ठरवतील काय करायचं ते, महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुम्हाला तुमच्या अंगाचा एवढा तिळपापड का झालाय? काय तुमची अघोरी विद्या कामाला येत नाहीये? राज ठाकरेंसोबतच्या युतीला उद्धव ठाकरेंनी हिरवा कंदील दाखवला. तर माजी नगरसेवक आणि आमदार खासदारही राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर आली. मात्र दुसरीकडे मराठी मतांचं विभाजन झाल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्यानंच शिंदे गटही अस्वस्थ झाल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच राज ठाकरेंना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता. ठाकरे ब्रँड सोबत ठेवण्यासाठी शिंदेंचा प्रयत्न. सामंतांच्या माध्यमातून राज यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू. शिंदे स्नेहभोजनाच्या माध्यमातून डाव टाकण्याच्या तयारीत. तर दुसरीकडे विधानसभेतील पराभवानंतर आता देशाचं आर्थिक केंद्र असलेली मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटही जोरदार प्रयत्न करतोय. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीत खोडा घालून राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवणं एकनाथ शिंदेंना शक्य होणार की ठाकरे ब्रँड जपण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार, यावरच महापालिकेच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दरम्यान ठाकरे युती संदर्भात आणि ठाकरेंनी फडणवीसांवर आणि भाजपावर केलेल्या आरोपांसंदर्भात आता फडणवीसांची प्रतिक्रिया समोर येते.
बोल बच्चन लोकांना काय उत्तर देणार असं सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोलणं टाळलंय. काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपासह अमित शहा आणि फडणवीसांवर सडकून टीका केली होती. त्यावर भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये आता चांगलीच जुंपलेली आहे आणि फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर बोल बच्चनगिरी करण्यामध्ये फडणवीसांचा हात कुणीही धरू शकत नाही असा पलटवार भास्कर जाधवांनी केलेला आहे. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून. देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घर फोडे अमित शहाची नाही. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येऊन जाण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही. हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही. त्यांची स्वतःची उपमा त्यांनी दुसऱ्याला का देऊ केली? खरं तर ही त्यांच्याकरता योग्य उपमा आहे, ही देवेंद्र फडणवीसांकरता उत्तम उपमा आहे, ती दुसऱ्याला देण्याचं काही कारण नाही. बोल बच्चनगिरी करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा कोणी हात धरू शकत नाही हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकनाथ शिंदेंनी खऱ्या शिवसेनेची ओळख करून दिल्याचं गृहमंत्री अमित शहांनी म्हटलेलं आहे. तसंच एकनाथ शिंदेंचं शहांनी कौतुकही केलेलं आहे. मेरे मित्र और महाराष्ट्र के सम्माननीय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और जिन्होंने शिवसेना कौन सी असली है इसका परिचय सबको करा दिया है, ऐसे श्री एकनाथ शिंदे जी. आणि आता बातमी आहे हिंदी सक्ती संदर्भातली. हिंदी सक्ती विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. आज पुण्यामध्ये हिंदी सक्ती विरोधातील बॅनर्स मनसेनं लावलेले आहेत. त्यावर मराठी माणसा जागा हो, हिंदी सक्ती विरोधाचा धागा हो असा आशय लिहिण्यात आलेला आहे. दक्षिणेतल्या राज्यामध्ये तिसरी भाषा हिंदी शिकवण्याचा पर्याय नाही, मग महाराष्ट्रातच का असा सवाल विचारला जातोय. यावेळेस शनिवार एसपी महाविद्यालय, टिळक रोड आणि विविध ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. दरम्यान हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदीचा द्वेष करणं हेही विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलेलं आहे. राज्यातील इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदीचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. तर सरकारच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे. तुम्ही येत असेल, शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही. आणि ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही की सगळं हिंदुस्थानची जी लोकसंख्या आहे त्यातले जवळपास 55 ते 60% लोक हिंदी बोलतात. त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्यासाठी या भाषिकच दुर्लक्ष करणं योग्य नाही, पण त्यावर सक्ती करणे हे योग्य नाही. आणि यानंतर बातमी आहे जळगावमधून. जळगावमधील कार्यक्रमामध्ये एकनाथ खडसे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र ही भेट झालीच नाही. फडणवीसांच्या या कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे दाखल झाले होते, मात्र खडसे हे व्यासपीठावर न जाता VIP कक्षात बसल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. महान क्रांतिकारी ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं माननीय देवेंद्रजी या ठिकाणी आलेले होते. या कार्यक्रमाला आम्ही अपेक्षित होतो, निमंत्रण आम्हाला दिलेलं होतं. व्यासपीठावर या ठिकाणी मंत्री महोदयांनाच फक्त बसण्याचं स्थान होतं. बाकीचे सर्व सन्मानाने आमदार आणि माजी खासदार वगैरे यांना VIP पक्षामध्ये सन्मानाने बसण्याची व्यवस्था केलेली होती. ठाकरे शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा रंगलेली आहे. मुंबई बँकेच्या संचालकपदी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त होती. त्यानंतर ठाकरे सेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेटही घेतलेली. सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली.
आमची जागा त्या ठिकाणी रिक्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जागा भरणं कायदेशीर क्रमप्राप्त असतं आणि मग अशा वेळेला ज्याची हत्या झाली त्याची पत्नी आज त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना तिला संधी देणं हा आपला माणुसकीचा धर्म आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता नितेश राणेंवर सडकून टीका केली. उंची पेंग्विनची चाल बदकाची असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंची खिल्ली उडवली. दरम्यान ठाकरेंनी केलेल्या या टीकेला आता नितेश राणेंनीही प्रत्युत्तर दिलेले पाहूयात. बटेंगे तो कटेंगे, मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठेतर हे भांडण लावून ठेवायचं. हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये, त्याला काम तेवढंच दिलेलं आहे. अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा. डोळे कोणासारखे माहिती नाहीत. तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय तुझी, वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस. स्वतःचा मुलगाच असा बाहेर निघाला असल्यामुळे ना त्यांना बाकी सगळे असेच दिसणार, पेंग्विन, कोंबड्या हे असंच दिसणार. स्वतःच्या मुलाच्या आवाजाची चिंता आहे, बाई आहे की पुरुष लोकांना कळत नाही. म्हणून आमचं तोंड उघडायला लावू नका. म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो, हिंदू समाजाचं काम करतो, आणि म्हणून मुल्ले मौलवींना खुश करण्यासाठी नितेश राणेंवर टीका करायला लागते, हे माझ्यासाठी मेडल आहे ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर संजय वराडे नावाच्या व्यक्तीनं अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जळगावमधल्या आकाशवाणी चौकामध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना हा प्रकार घडला. शासनाने बाकी असलेले पैसे मिळत नसल्याचं त्याने सांगत हे टोकाचं पाऊल उचलले. त्यावेळेस पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळलेला आहे. पोराची ऍडमिशन शिकवू शकत, माझे 4 कोटी रुपये अडकलेले आहेत. हातून वजारीने माझ्या चोरीच्या केसमध्ये वारंवार पैसे काढलेले आहेत. रोज दारू आणा, हे आणा, ते आणा. 8 म्हणजे मला फिरवलं. LCB कडे गुन्हे ओपन केले, वर्ग केले मी. तिथे देखील गणेश वाघमारेंनी 50 गुन्हे त्यांनी ओपन केले. त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्याकडे त्यांनी पैसे काढलेले आहेत. आणि आता बातमी धनंजय मुंडेंसंदर्भातली. माजी मंत्री धनंजय मुंडेंना हायकोर्टानं दणका दिलेला आहे. करुणा मुंडे यांना देण्यात येणाऱ्या पोटगीतील 50% रक्कम ही कोर्टामध्ये जमा करावी असे आदेश देण्यात आलेत. 4 आठवड्यांमध्ये ही रक्कम कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडलेली आहे. कमी ते कमी ये रक्कम जी आहे 50 लाखाचे पर्यंत होईल, क्योंकि मुलीचे जे आहे 100% देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी 35 ते 40 लाख रुपये असते, त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे. ते कमी ते कमी 20 ते 22 लाख पर्यंत होतील. आणि यानंतर बातमी आहे अत्यंत धक्कादायक शैक्षणिक क्षेत्रातली. सरकार आता जिल्हा परिषदांच्या शाळांना टाळं ठोकण्याच्या तयारीत आहे. अमरावतीमध्ये 8 जिल्हा परिषद शाळांना टाळं ठोकलंय. मात्र त्याची कारणं नक्की काय आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. पटसंख्या घटली, शाळांना ठोकलं टाळं. झेडपी शाळांकडे विद्यार्थ्यांची पाठ. अमरावतीतही बुलढाणा पॅटर्न राबवणार. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळा, याच जिल्हा परिषद शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांचा किलबिलाट असायचा. मात्र आता जिल्हा परिषद शाळा ओस पडल्या. अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या घसरल्यानं तब्बल 8 शाळांना टाळं ठोकण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरण्याची कारणं काय आहेत ते पाहूया. 2 ते 3 कारणं आम्हाला दिसून येतात. त्याच्यामध्ये एक तर जनन दर कमी होणे हा एक आहे. दुसरा पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळाकडे असलेला ओढा हा एक आहे. ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सुविधा शासनानं आता उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर मध्यान्ह भोजन योजना असेल, पाठ्यपुस्तक वाटप योजना असेल,
आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना असेल, या सर्व योजना विद्यार्थ्यांना देऊन जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी यावं आणि त्यांनी दर्जेदार शिक्षण घ्यावं यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत. मिशन वात्सल्य अभियानाच्या माध्यमातून रस्त्यावरच्या आणि बेघर मुलांसाठी अभियान राबवण्यात येते. मात्र दुसरीकडे 4 वर्षात तब्बल 17,348 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे पाठ फिरवली. मात्र फक्त अमरावती विभागात पटसंख्येत कशी घट झाली आहे ते पाहूया. 2021 ते 2023 दरम्यान 6,660 विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेकडे पाठ, तर पटसंख्या अभावी 4 शाळांना टाळं ठोकण्यात आलं. 2023 ते 2025 दरम्यान 10,727 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळा सोडली, तर पटसंख्या कमी असल्यानं 4 शाळा बंद करण्यात आल्या. अमरावती विभागात 4 वर्षात 17,348 विद्यार्थ्यांची घट, तर 8 शाळांना टाळं ठोकलं. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागानं विविध अभियान हाती घेतले. मात्र त्यानंतरही शिक्षण विभाग पटसंख्या वाढवण्यात फेल ठरलाय. त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील 35 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता शिक्षण विभाग बुलढाणाप्रमाणेच पटसंख्या वाढवण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांवर कारवाई होणार का, हाच खरा प्रश्न आहे. निलंबनाची कारवाई करून राज्यभर बुलढाणा पॅटर्न राबवणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले. अमर घटारीसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती. छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलीसाठी खोटी माहिती देणाऱ्या 55 शिक्षकांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी म्हणून वेगवेगळी कारणं शिक्षकांनी दिली. बदली प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणून ऑनलाईन अर्ज मागवले गेले होते, परंतु त्यानंतर तालुका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा नेमून प्रत्येक अर्जाची तपासणी शिक्षण विभागानं केली आहे. या पडताळणी दरम्यान अनेक शिक्षकांनी सोयीच्या बदलीसाठी खोटी माहिती भरल्याचं उघड झालेलं आहे.